वेगवेगळे रंग एखादं चित्र कसं सुंदर बनवतात, तसं वेगवेगळ्या भावना माणसांचं आयुष्य सुंदर बनवतात. पण जेव्हा माणूस ह्या भावनांना योग्यरित्या हाताळत नाही किंवा व्यक्त करत नाही किंवा दाबून ठेवतो, ते पुढे जाऊन आजाराला निमंत्रण देतात. नमस्कार, मी डॉक्टर पद्मश्री शेंडे, कन्सल्टिंग होमिओपॅथ मुंबई येथे प्रॅक्टिस करते. आज आपण जाणून घेऊया भावनांना हाताळायची त्रिसूत्र. त्यातली सगळ्यात पहिली पायरी आहे, आपल्याला नेमकं होतं काय, आपल्या भावनांना ओळखायचं. बरेच वेळेला आपल्याला कळतच नाही आपल्याला काय झालेलं आहे. आपल्याला राग आलेला आहे, द्वेष वाटतोय किंवा भीती वाटते किंवा एखाद्याचं मत्सर वाटतो. नेमकं अचूक भावना ओळखून घ्या. आता येते दुसरी पायरी. जेव्हा आपल्याला भावना कळून येतात, तेव्हा त्याच वेळेला ते शांतपणे व्यक्त करा. पण समजा आपल्याला ते व्यक्त करता येत नाही किंवा शक्य होत नाही, त्यावेळेला एखाद्या डायरीवरती ते लिहून काढणे किंवा आपल्या जवळच्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी किंवा आपल्या जवळच्या माणसाशी जाऊन मन मोकळं करणे किंवा एखाद्या ठिकाणी शांतपणे 10 मिनिटं बसून स्वतःशी संवाद साधणे किंवा एक 10 मिनिटं मेडिटेशन करणे, म्हणजे जेणेकरून ह्या सगळ्या भावनाची तीव्रता जी आहे ती कमी होऊन जाईल. आता येते तिसरी पायरी. जेव्हा भावनांची तीव्रता कमी होते, तेव्हा आपण एकमेकीला दोष न देता नेमकं चुकलं काय ह्याचा उलगडा करणे, म्हणजे जेणेकरून आपल्याला स्वतःला आणि समोरच्यालाही माफ करणं सोपं होतं आणि आपल्या मनाची जी पाटी आहे ती कोरी करून परत पुढे जाता येते. पण काही काही वेळेला आपल्या आयुष्यात असं होतं की भावना खूपच तीव्र असतात आणि ते हाताळणं शक्यच होत नाही. तेव्हा आपण होमिओपॅथिक शास्त्राचा वापर चांगला करू शकतो. होमिओपॅथीमध्ये खूप सारे असे औषध आहेत की जे भावनांवरतीच काम करतात. त्यामुळे जर आपल्याला किंवा आपल्या संपर्कातील कोणाला हा त्रास होत असेल तर अवश्य संपर्क साधा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.